नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता आपण ग्रिड काय असतं हे बघणार आहोत। जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्प्ले फ्लेक्स पाहिलं होतं, तसं अजून एक डिस्प्लेची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ग्रिड। आणि ग्रिड हे लेआउटिंगसाठी एक उत्कृष्ट असं साधन आपल्याकडे आहे। तर त्यासाठी मी काय केले, मी फ्लेक्ससाठी जी फाईल वापरली होती तीच मी वापरलेली आहे, जशी आहे तशी फाईल घेतलेली आहे। मात्र एकच गोष्ट मी CSS मधनं चेंज केलेली आहे, ती म्हणजे बॉक्सेसचा इथून कोड मी काढून टाकले, कारण आता मगाशी आपला फ्लेक्सचा कोड होता सगळा। जर मी मगाशच्या CSS ला गेलो तर तुम्ही बघू शकता की सगळा फ्लेक्सचा कोड इथं टाकलेला होता। आणि बॉक्स मध्ये मी हाईट 200 पिक्सल ठेवली आणि विड्थ या ठिकाणून काढून टाकलेली आहे। बाकी रेड, ब्लू, ग्रीन, ब्लॅक हे क्लासेस जसे आहेत तसेच आहेत। आता आपल्याला काय करायचंय, डिस्प्ले ग्रिड बघायला चालू करायचंय। सो हे वेब पेज कसं दिसतंय आपण बघूया। सो हे वेब पेज अशा पद्धतीने दिसत आहे। इथं आपल्याला आता छोटे बॉक्सेस दिसत नाहीत, कारण मी याची विड्थ काढून टाकलेली आहे। ठीक आहे, त्यामुळे विड्थवरती आता कुठलाही निर्बंध नाहीये। सो पहिली गोष्ट तर आपल्याला काय करायची आहे, बॉक्सेसला मगाशी मी डिस्प्ले फ्लेक्स टाकलं होतं मागच्या व्हिडिओपर्यंत, आता इथं आपल्याला टाकायचं आहे डिस्प्ले ग्रिड। याने आता काय होते बघूया। आता कंटेंट मी सेव्ह करतो आणि जर मी इथं रिफ्रेश केलं तर काहीही फरक पडलेला नाहीये। जर मी हे डिस्प्ले फ्लेक्स केलं तर तुम्ही बघू शकता की फ्लेक्स केल्यावरती काय होतं, गोष्टी सगळ्या एका लाईनीत येऊन जातात, हॉरिझॉन्टली सगळ्या बसल्या बघा। हे बघा सगळ्या इथं आडव्या होऊन गेल्या गोष्टी। पण जर मी ग्रिड केलं तर काहीही घडत नाहीये, कारण ग्रिडला आपल्याला सांगावं लागतं की मला किती कॉलम्स हवेत, मला किती रोज हवेत। ग्रिड म्हणजे मुळात काय, तुम्ही एक्सेल शीट पाहिलेलं आहे, एक्सेल शीटमध्ये आपले रोज आणि कॉलम्स असतात बरोबर। तसंच आपल्या CSS ग्रिडमध्ये सुद्धा रोज आणि कॉलम्स असतात। तर बॉक्सेसला मी पहिल्यांदा मला किती कॉलम्स हवे आहेत हे मी सांगतो। सो त्याची प्रॉपर्टी आहे ग्रिड स्लॅश टेम्पलेट स्लॅश कॉलम्स, ग्रिड टेम्पलेट स्लॅश कॉलम्स। आता इथं असं नाही टाकायचं की मला 3 कॉलम हवे आहेत म्हणून, ठीक आहे, असं नाही टाकायचंय। इथं काय टाकायचंय, मला प्रत्येक कॉलमची विड्थ किती हवी आहे हे मला या ठिकाणी टाकायचंय। सो मी असं टाकतो, लेट्स से पहिल्या कॉलमची विड्थ मला 100 पिक्सल हवी आहे, दुसऱ्या कॉलमची विड्थ मला 200 पिक्सल हवी आहे, तिसऱ्या कॉलमची विड्थ मला परत 100 पिक्सल हवी आहे। सो मी इथं सेमीकोलन टाकतो आणि सेव्ह करतो। आता काय होतंय बघूया। सो आता जर तुम्ही पाहिलं, आपला जर पेज आपण रिफ्रेश केलं तर पहिल्या कॉलमने 100 पिक्सल एवढी विड्थ घेतली, दुसऱ्याने 200 घेतली, तिसऱ्याने परत 100 घेतली आणि त्यानंतर ती रिपीट झाली। जर मी इथं राईट क्लिक करून इन्स्पेक्ट म्हटलं, मी इथून रिस्पॉन्सिव्हचं हे काढून टाकतो आणि जर मी इथं बॉक्सेस सिलेक्ट केलं तर बॉक्सेसमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी की डिस्प्ले ग्रिड आहे आणि ग्रिड टेम्पलेट कॉलम 100 पिक्सल, 200 पिक्सल, 100 पिक्सल आहे। सो मी जर ब्लू सिलेक्ट केला तर ब्लूला बघू शकता की तुम्ही विड्थ 100 सेट झालेली आहे। जर रेड बघितलं तर 200 सेट झाली आहे, जर ग्रीन पाहिलं तर परत 100 सेट झाली आहे। इथं खाली डेव्हलपर टूल्स मध्ये ग्रिड नावाचं एक बटन दिसतंय बघा छोटं, ह्याला जर तुम्ही क्लिक केली ना तर तुम्हाला इथं दिसू शकतं की बघा याने क्रोमने काय केलं, लाईन नंबर्स आणि काय केलं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी टाकल्या। ठीक आहे, सो आता इथं जो मला जे हे 1 दिसतोय, हा 1 इथं दिसतोय बघा, हा इथं 2 दिसतोय, हा इथं 3 दिसतोय, जर खाली गेलो तर आपल्याला हा 4 दिसतोय बरोबर। या सगळे काय रोचे लाईन्स आहेत, या 5 नंबर, 6 नंबर आणि सगळ्यात शेवटची लाईन। तसंच कॉलमला पण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर अशा लाईन्स पडल्यात। याला आपण ग्रिड लाईन्स म्हणतो, याला आपण काय म्हणतो, ग्रिड लाईन्स म्हणतो। त्यानंतर हा जे इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स आहेत हे आपले ग्रिड सेल्स आहेत, हे काय आहेत, ग्रिड सेल्स आहेत। त्यानंतर इंडिव्हिज्युअल रो आणि इंडिव्हिज्युअल कॉलमला आपण काय म्हणतो, ग्रिड ट्रॅक म्हणतो। सो 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, एकतर ज्या सगळ्या लाईन्स आहेत उभ्या आणि आडव्या त्या आहेत ग्रिड लाईन्स, त्यानंतर हे जे इंडिव्हिज्युअल आयटम्स आहेत हे आहेत ग्रिड सेल्स, आणि रोज आणि कॉलम्स आपले काय आहेत, ग्रिड ट्रॅक्स। सो हे 3 कन्सेप्ट ग्रिडमध्ये महत्वाचे आहेत। सो आता इथं आपण काय केलं, 100 पिक्सल, 200 पिक्सल, 100 पिक्सल असं टाकलं। सो मी असंही करू शकतो, 200 पिक्सल, 200 पिक्सल, 200 पिक्सल। जर मी असं केलं तर काय होईल, तिन्ही इक्वल आकाराचे आपल्याला मिळतील। जर 200 पिक्सल, 300 पिक्सल, 400 पिक्सल असं केलं
तर त्या हिशोबाने आपले कॉलम्स वाढतील. इथं बघू शकता तुम्ही, रिफ्रेश केल्यावरती बघा 100, 200, 300 अशा पद्धतीने ते 100, 200, 400 अशा पद्धतीने ते वाढले आहेत, बरोबर. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्रीड कॉलम्स आपण टाकू शकतो. आता इथं मी 3 टाकले, 3च्या ऐवजी मला सपोज 4 हवेत. सो लेट्स से 100 पिक्सल, 100 पिक्सल, 100 पिक्सल, 100 पिक्सल. हे जर मी असं केलं तर या ठिकाणी काय होतील, आपले 4 कॉलम्स तयार होतील. हे जर मी रिफ्रेश केलं तर तुम्ही बघू शकता 4 कॉलम्स आपले या ठिकाणी तयार झाले. ठीक आहे. आता हे सगळे कॉलम्स ना माझे इक्वल आहेत. सो मी काय करतो, मी हा इथून 100 काढून टाकतो. हे सगळे माझे काय आहेत, कॉलम्स इक्वल आहेत. तर अशा वेळी आपण 100 पिक्सल 100 पिक्सल 100 पिक्सल टाकण्याच्या ऐवजी आपण काय करू शकतो, आपण एक शॉर्ट हँड प्रॉपर्टी लिहू शकतो, जी आहे रिपीट, REPEAT. रिपीटमध्ये, रिपीट नंतर आपल्याला ब्रॅकेट ओपन आणि ब्रॅकेट क्लोज करायची आहे. त्यानंतर आपल्याला किती कॉलम्स हवेत हे सांगायचे. सो लेट्स से मला 3 कॉलम्स हवे आहेत, 3 कॉलम्स, आणि त्याची विड्थ किती हवी आहे, मला 100 पिक्सल हवी आहे, किंवा 200 पिक्सल आपण करूया. आणि हे मी हे सेव्ह करतो. सॉरी, हे सेमी ह्याच्यात नाही आहे, कोट्समध्ये नाही आहे. सो तुम्ही पाहिलं तर रिपीट 3, 200 पिक्सलचे कॉलम 3 वेळा रिपीट कर. हे जर मी 4 केलं तर 4 कॉलम्स होतील. हेच जर मी 5 केलं तर 5 कॉलम्स होतील. पाहिलं. आता जर मी हे रिफ्रेश केलं तर माझ्या इथं 5 कॉलम तुम्हाला दिसतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याने काय केले, माझे कॉलम्स ॲडजस्ट केले आणि ते काय केले, इक्वल साईजचे केले. कारण मी रिपीट वापरले. रिपीटमध्ये आपल्याला एकच साईज देता येतो. ठीक आहे. आता रिपीट नंतर सपोज मला काय माहिती आहे का, मला माझं रिस्पॉन्सिव्ह लेआउट व्हाय, मला 200 पिक्सलला फिक्स नाही करायचं आहे, पण मला काय करायचं आहे, साधारण जेवढी जागा अवेलेबल आहे त्या जागांमध्ये त्यांनी इक्वली स्वतःला काय केलं पाहिजे, मॅच केलं पाहिजे. सो आपण परत जी पहिली प्रॉपर्टी टाकली होती, इंडिव्हिज्युअल दिलं होतं, तर मी आता काय करतो, मला 3 कॉलम्स हवेत इक्वल आकाराचे, पण मला विड्थ फिक्स ठेवायची नाही आहे. तर अशा वेळी मी काय करू शकतो, 1FR स्पेस 1FR स्पेस 1FR आणि सेमिकोलन देऊन मी हे सेव्ह करतो. आता हे केल्यावरती जर मी माझं पेज रिफ्रेश केलं तर मला 3 इक्वल पण पूर्ण स्पेस घेणार आहे. मी आता 200 पिक्सलला त्याला फिक्स करत नाही किंवा 100 पिक्सलला फिक्स करत नाही. आता मी त्याला काय म्हणतोय, घे जेवढी जागा अवेलेबल आहे तेवढी घे, पण मला इक्वल आकाराचे पाहिजेत. FR म्हणजे फ्रॅक्शन, आणि FR हे युनिट फक्त ग्रीडमध्येच वापरता येतं, बाकी इथं कुठेही वापरता येत नाही. जर मी अजून एक 1FR ॲड केला तर काय होते बघूया. जर अजून एक 1FR ॲड केला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता माझे 4 कॉलम्स तयार झाले. आता मी काय करतो, परत 3 कॉलम वरतीच जातो, पण आता मी मधला जो आहे त्याला 2FR करतो. आता काय होते बघूया. आता इथं आपण रिफ्रेश केलं तर पहिल्याने 1 जागा घेतली, दुसऱ्याने 2 घेतली, तिसऱ्याने 3 घेतली. आता किती जागा घेते कसं काढायचं. सो लेट्स से 1FR 2FR आणि 1FR आहे. सो टोटल 1 + 2 3 + 1 4. ठीक आहे. टोटल 4 युनिट्स ही लेंथ आहे त्याची, 4FR ही युनिट आहे. सो पहिला कॉलम किती घेईल, 1/4 घेईल. दुसरा किती घेईल, 2/4 म्हणजे अर्थातच अर्धी जागा घेईल. त्यानंतर तिसरा किती घेईल, 1/4 घेईल. सो 25%, 50%, 25% अशामध्ये ते काय झालं, डिव्हाइड होऊन गेलं. जर 1FR 2FR 1FR आणि परत एक 1FR टाकला तर काय होईल, टोटल जागा किती आहे, 1 + 2 3 + 1 4 + 1 5. मग पहिला कॉलम किती घेईल, 1/5. हा दुसरा किती घेईल, 2/5. तिसरा किती घेईल, 1/5. चौथा किती घेईल, 1/5. सो अशा पद्धतीने FR युनिट वापरून मी काय करू शकतो, पूर्ण जागा मी ब्राउझरला सांगतो की बाबा तूच कॅल्क्युलेट कर, ही माझ्याकडे एवढी आपली जागा आहे टोटल, मला अशा अशा प्रपोर्शनमध्ये माझे युनिट्स काय करायचे, तू सेपरेट कर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इथं काय झाले, माझ्या आता कॉलम्स लागले. सो मी काय करतो, मी परत 3 कॉलमच्याच लेआउटवरती जातो आणि 1FR 2FR आणि परत 1FR असं करतो. आता जसं ग्रीड टेम्पलेट कॉलम्स आहे तसं ग्रीड टेम्पलेट रोज पण आहे. ठीक आहे. आता रोजला मी परत तसंच करतो, 100 पिक्सल ची एक मला रो हवी आहे. तर काय होते बघूया.
सो पहिली रो माझी काय झाली 100 पिक्सलची झाली आणि पुढच्या काय झाल्या जशा आहे तशाच या ठिकाणी राहिल्या. सो रोजला पण मी जर असं केलं लेट्स से 100 पिक्सल 100 पिक्सल आणि 100 पिक्सल तर काय होतंय. सो तुम्ही बघू शकता की जेवढ्याला तो अप्लाय करू शकला पहिल्या 3 त्याला त्याने 100 पिक्सल अप्लाय केलं आणि नंतर त्याने काय केलं अप्लाय केलं नाही. पुढच्याला काय केलं त्याने सोडून दिलं. पण आता टोटल रोज किती आहेत माझ्या बघूया 1 2 3 4 5 6 रोज आहेत. सो मी टोटल 100 पिक्सल 100 पिक्सल 100 पिक्सल असं हे केलं तर आता 6च्या 6 रोज माझ्या काय होतील या ठिकाणी 100 पिक्सलच्या होतील. ठीक आहे. तसंच ग्रिड टेम्पलेट रोजला आपण FR हे युनिट पण आपल्याला वापरता येतं. पण मेजर जो आपला खेळ असतो ना हा कॉलम्सवरती असतो. आपण रोज ना एवढं कंट्रोल करत नाही पण जास्त करून आपण काय करतो आपण कॉलम्सना जास्त आपण खेळ करतो. पण ग्रिड टेम्पलेट रोज पण आपण वापरू शकतो आणि जसं टेम्पलेट कॉलम्स वापरू शकतो तसंच ते टेम्पलेट रोज पण आपल्याला वापरता येतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलम स्टार्ट कॉलम एंड रो स्टार्ट रो एंड काय आहे ते बघूया.